नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित याची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 सोडवत आहोत. पहा, पेपर 1 मराठी व गणित यासाठी 75 प्रश्न, गुण 150 आणि वेळ 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तास वेळ असणार आहे. यामध्ये मराठीचे 25 प्रश्न आणि गणिताचे 50 प्रश्न अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. पहा, पहिला आहे विभाग 1 मराठी प्रथम भाषा. मराठीचे पहिले 25 प्रश्न हे मराठीचे असणार आहेत. त्याच्यानंतर 50 ते पुढचे 50 प्रश्न हे गणिताचे असणार आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे 1 ते 3 साठी खालील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा व योग्य पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा. पहा, असा मराठीच्या पेपरला आपल्याला असा उतारा दिलेला असतो. तो आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा असतो आणि त्यावरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात. पहा, आता आपण उतारा काळजीपूर्वक वाचणार आहोत. खरोखर मनुष्याच्या सुखसोयीसाठी त्या दयाळू देवाने ही सृष्टीची रचना किती ममताळूपणाने केली आहे. पहा, हा समुद्र, हा सूर्य, किती प्रचंड महाभूते, पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील त्या देवाने लावले. आई गोड पाणी कुंजात भरून ठेवते, तशाच ममतेने सूर्य त्या समुद्राचे पाणी किनाऱ्याचे दोर खोलावर सोडून मेघांच्या कुंजात साठवून ठेवतो. तेही अशी हातचलाकी करून की एरवी खारट असणारे समुद्राचे पाणी किरणाच्या कालव्यातून आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात साठवतात इतके गोड आणि गार व्हावे की ते पिण्यासाठी देवाच्याही तोंडाला पाणी सुटावे. शिवाय या धानलीत साराचा सारा समुद्र गोड करून टाकण्याची भलती चूक न होईल अशी सावधगिरीही तो घेतो. नाहीतर सारा समुद्र गोड झाल्याने मनुष्यास मीठ मिळणे बंद होऊन त्याचा संसार आळणी व्हायचा. अशा प्रकारे हा एक उतारा आहे. आता आपण त्या खालील प्रश्न वाचणार आहोत आणि उतार्यातून त्याचे उत्तर शोधणार आहोत. पहिला प्रश्न आहे, परमेश्वराने मनुष्याच्या सेवेस कोणाला लावले? तर परमेश्वराने मनुष्याच्या सेवेस समुद्र आणि सूर्य यांना लावलेले आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न दुसरा, सूर्य समुद्राचे पाणी कसे साठवून ठेवतो? सूर्य समुद्राचे पाणी किरणाचे दोर खोलवर सोडून साठवून ठेवतो. पर्याय क्रमांक 4. देव कोणती खबरदारी घेतो? देव कोणती खबरदारी घेतो? समुद्र खारट ठेवण्याची खबरदारी देव घेत असतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पाहता 4 ते 6 साठी खालील कविता वाचा व विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक उत्तरपत्रिकेतील चौकटीत लिहा. पहा, एक उतारा झाल्यानंतर एक कविता आपल्याला दिली जाते आणि त्याच्यावरून आपल्याला त्या कवितेतून उत्तर शोधून लिहायची असतात. पहा, कविता आहे. आपल्याला कविता नीट लक्षपूर्वक वाचायची आहे. तिचा आशय समजून घ्यायचा आहे. पहा, शेताला गेली खुरी, शेत काजळाची वडी, माझ्या ग बांधवाची 12 बैलांची ग जोडी, पाऊस पडतो नको वाजू गाजू ढगा, माझ्या ग बांधवाला राजसाला पेरू लागा, वाटेवर हरभरा हुळा देता मुठ, राजस बंधू माझा मन याचं किती मोठ. पुढे आहे गहू हरभराच्या गाड्या, बाई वेशीत थाटल्या, सावळ्या बंधूजीनं दंडाभुजांनी रेटल्या, दुरून ओळखीते तुझ्या गाडीची चक्र,
लाडक्या बंधुराजा बैल नवती पाखर. पहा, आता आपल्याला प्रश्न, कविता वाचल्यानंतर आपण प्रश्न वाचणार आहोत. चौथा प्रश्न आहे, काजळाची वडी कोणास म्हटले आहे? शेत काजळाची वडी. इथं कवितेतच आपल्याला दिलेलं आहे, मग शेतास काजळाची वडी म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, बहिणीने ढगांना कोणती विनंती केली आहे? बहिणीने ढगांना गर्जना न करण्याची विनंती केली आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 6वा प्रश्न, गावाच्या प्रवेशद्वारास काय म्हणतात? गावाच्या प्रवेशद्वारास वेस म्हणतात. पुढे आहे, शब्दाच्या जातीचा विचार करता वेगळा शब्द कोणता असेल? खाणे, बोलणे, दाणे, चालणे. पहा, इथे खाणे, बोलणे, चालणे हे क्रियापद आहे, परंतु दाणे हे नाम आहे, म्हणून 3 नंबर दाणे हा वेगळा शब्द आहे. खालील वाक्यात किती सर्वनाम आले आहेत? जो, जो, तो आणि सर्वांना. जो, तो आणि सर्वांना अशा प्रकारे 3 सर्वनाम या वाक्यात आलेले आहे. पुढील वाक्यात रिकाम्या जागी येणाऱ्या पर्यायी उत्तराचा क्रमांक चौकटीत लिहा. प्रियाला टिंब घेऊन दिल्या, पेन घेऊन दिल्या, स्त्रीलिंग आहे. पुस्तक घेऊन दिल्या होणार नाही. वह्या घेऊन दिल्या, वह्या स्त्रीलिंगी आहे. दिल्या, वह्या घेऊन दिल्या. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे, पुढील पैकी वर्तमान काळी क्रियापद कोणते? होते, होऊन गेले, होणार, पुढे होणार आहे, भविष्यकाळ आहे, आता, होईल, पुढे भविष्यकाळ. वर्तमान काळातलं क्रियापद आहे, आहे. पर्याय क्रमांक 3. 11वा प्रश्न आहे, एकाच जातीत शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? समजा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आले तर आपण त्याच्यामध्ये स्वल्पविराम वापरत असतो. पहा, 12वा प्रश्न आहे, ईशा छान गाणे म्हणते, या वाक्यातील विधेय भाग सांगा. या वाक्यातील विधेय भाग आहे छान गाणे म्हणते. पर्याय क्रमांक 3. पहा, 13 ते 15 साठी खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. आपल्याला उतारा वाचायचा, त्याच्यावरून खालची प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे. त्याच्यासाठी उतारा आपल्याला व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायचा आहे. आई जत्रा बघितली, आता मला लाडू घे. सोन्या, त्याला चव का ढव, सगळा कचरा त्याच्यावर. लाली लाल थंडगार कलिंगड घ्या हो. अरे त्यात काय खायचं, नुसतं पाणी, किती बी खाल्लं तरी पोट रिकामच. आई तो पाळणा बघ. पोरा, आपण पाळण्यात बसू. लहानपणी मी पाळण्यात बसायची. छे छे, त्यात काय बसायचं, नसतंच झोक. आई खुदकन हसली. तिनं एक भलं मोठं कलिंगड घेतलं. पहा, आईने लाडू का घेतला नाही? का बरं घेतला नाही? इथं दिलंय. सोन्या, त्याला चव का ढव, सगळा कचरा त्याच्यावर सगळा लाडूवर कचरा होता, म्हणून ती आईने लाडू घेतले नाही. पर्याय क्रमांक 3. आई का हसली? पहा, तिला तिचे बालपण आठवले, म्हणून तिला खुदकन हसू आले. पहा, पुढे आहे, काय खाल्लं तरी पोट रिकामेच राहणार होते? कलिंगड. पर्याय क्रमांक 2. 16वा प्रश्न आहे, पुढील पैकी अशुद्ध वाक्य कोणते ते ओळखा. पहिला आहे, अनेक राजे होतात. नीरज चेंडू खेळतो. सुबोध आईची आज्ञा पाळतो. हे बरोबर वाक्य आहे. नीरज चेंडू खेळतो बरोबर वाक्य आहे. सुंदर दूत आला, हे पण बरोबर वाक्य आहे. पण अनेक राजे होतील, अनेक राजे होतात होणार नाही. अनेक राजे होते असं होऊ शकतं किंवा होईल. अनेक राजे होतात हे वाक्य अशुद्ध आहे. पर्याय क्रमांक 1. 17वा प्रश्न आहे, आमच्या प्रफुल्ल कुलकर्णी सर सेवानिवृत्त झाले तेव्हा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी
सर्वांचा कंठ दाटून आला होता. या वाक्यातील अधोरेखित अर्थाचा वाक्यप्रचार सांगा. पहा, कंठ दाटून आला होता. कंठ दाटून आले म्हणजे गैरवरून येणे, रडू येणे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, मौन पाळून अब्रू राखणे या अर्थाची म्हण निवडा. झाकली मूठ 1.25 लाखाची. मौन पाळून अब्रू राखणे. पुढे आहे 19वा प्रश्न आहे, सौ या लेखनातील संक्षिप्त रूपाचे विस्तारित रूप कोणते? सौ म्हणजे सौभाग्यवती. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 20वा प्रश्न आहे, सतत, अखंड हे दोन्ही समान अर्थ निघतील असा शब्द कोणता? सतत, अखंड म्हणजे अविरत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. विरुद्धार्थी शब्दांचा बरोबर पर्याय शोधा व त्याचा क्रमांक चौकटीत लिहा. रंकराव, प्राचीन, जुना, समज, बेसमज, नवा, नवीन. इथं आपल्याला विचारले बरोबर समज. रंकराव, प्राचीन, जुना. या ठिकाणी राव, रंक ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे. प्राचीन, जुना ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. समज, गैरसमज पाहिजे होतं, हे चुकीची जोडी आहे. नवा, नवीन हे समानार्थी शब्दाची जोडी आहे. मग पहिलं राव, रंक ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. धारवाडी, 22वा प्रश्न आहे, धारवाडी काटा या अलंकारिक शब्दाचा शब्द समूह कोणता ते निवडा. लोखंडी काटा, बाभळीचा काटा, बिनचूक वजनाचा काटा, अंकुचीदार काटा. बिनचूक वजनाचा काटा. 23वा प्रश्न आहे, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? त्याला मचाण म्हणतात. पर्याय क्रमांक 4. काश्मीर खोऱ्यात सैनिकांची टिंब नेहमी गस्त घालीत असते. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. पलटण, सैनिकांची पलटण. पुढे आहे पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न आहे, खालील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते? पहा, शब्द तयार होतो धाराशिव. तिसरे अक्षर आहे धाराशिव, शी. पर्याय क्रमांक 4. पहा, दुसरा विभाग आहे. हे 25 प्रश्न मराठीचे संपले. त्याच्यानंतर पुढचे 50 प्रश्न हे गणित या विषयाचे असणार आहेत. विभाग 2. त्याच्यामध्ये 26वा प्रश्न आहे, 7397 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजी अंकामध्ये कशी लिहितात? 7397, 7397. पर्याय क्रमांक 3. 27वा प्रश्न आहे, 7,15,017 ही संख्या अंकात कशी लिहिणार? 7,15,000 आणि पुढे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 7 लक्ष हे 15,000 आणि फक्त 17 ही संख्या ही अंकात अशी लिहितात. 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? ज्या संख्येत जो 7 हा पाहिजे, 7 हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000च्या घरात आहे. याची किंमत आहे 70,000. इथं आहे शतकाच्या घरात या 7ची किंमत आहे 700. हा एककाच्या घरात 7. इथे आहे दशकाच्या घरात इथे 70. मग या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त कुठे आहे? मग हा 10,000च्या घरात आहे. या 7ची किंमत आहे 70,000. म्हणून या 7ची किंमत सर्वात जास्त आहे. पर्याय क्रमांक 1. 29वा प्रश्न आहे, या विस्तारित मांडणीत तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? 7,900 आणि 4.7 47. 7,947. 7,947 यामध्ये नाहीये. मग पर्याय क्रमांक 4 येईल यापैकी नाही. 30वा प्रश्न आहे, 4805 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? अंक 4 आहेत, परंतु हा 0. आपण प्रथम लहान अंक शोधणार आहोत. सगळ्यात लहान आहे 0. परंतु 0 जर 1 नंबरला घेतला
शून्यापासून आपण लहान संख्या लिहिण्यास सुरुवात करत असतो. थोडीशी लहान संख्या, थोडीशी मोठी, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आणि सगळ्यात मोठी, असा चढता क्रम आपण जर अंकाचा लावला तर आपल्याला लहानात लहान संख्या मिळते. परंतु हा शून्य एक नंबरला घेतला तर त्याची किंमत शून्य होऊन जाते आणि पुढचे 3 अंकीच संख्या होते. म्हणून आपण शून्य 2 नंबरला घेणार आहोत. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 4, नंतर आहे नंतर 4 नंतर घ्यायचा 0. 1 नंबरला घेऊ नाही शकत, 2 नंबरला आपण तो घेणार आहोत. मग 4 0 5 8 असा आपण चढता क्रम लावला तर आपल्याला सर्वात लहान संख्या यापासून मिळणार आहे. मग 4 0 5 8 4058. पर्याय क्रमांक 1 4058. पहा याच्यामध्ये आहे 31वा प्रश्न आहे. 1 ते 100 पर्यंत 7 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? पहा 1 ते 100 मध्ये 70 पर्यंत 10 संख्या आहेत. 7चा पाढा 7 ते 70 पर्यंत 10 संख्या आहेत. 70 पर्यंत 10 संख्या आहे. 70 नंतर येते ही 77, नंतर आहे 77, नंतर आहे 84, नंतर आहे 91 आणि शेवटचे आहे 98. हे 10, या 10, 11, 12, 13 आणि 14. 10 आणि 4 14 संख्या 1 ते 100 मध्ये ह्या 7 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या आहेत 14. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 32वा प्रश्न. 70 ते 80च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? पहा 70 ते 80च्या दरम्यान आहेत 71, 71 नंतर आहेत 73, नंतर आहे 79. या 3च मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे 1 आणि 30 संख्या आहे आणि त्या संख्येला भाग जातो. बाकी सगळ्या वेगवेगळ्या संख्याच्या विभाज्य आहेत. फक्त ह्या 71, 73, 79 ह्या 3 संख्या 70 ते 80 पर्यंत मूळ संख्या आहेत. 3 संख्या. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 33वा प्रश्न. 10 या ठिकाणी आपलं आहे 10,487 वजा 6,788. ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची आहे. मग 7मधून 8 वजा होत नाही. 7वर काठ मारली, 7 वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, 17 झाले. 8तून 1 इकडे गेला म्हणून इथे राहिले 7. 7मधून परत 8 वजा होत नाही, हे वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, 17 झाले. 4तून 1 हातचा इकडे गेला म्हणून राहिले 3. परत 3मधून 7 वजा होत नाही, इकडून हातचा गेला, इथे 0 आहे. प्रथम आपण इथे 1 हातचा घेऊ, 0 वरती लिहिला, शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, इथे 0 राहिले. मग आता ह्या 10मधून 1 हातचा आपण इकडे घेतला तर इथे राहिले 9. आता वजाबाकी आपण करून घेणार आहोत. 17मधून 8 गेले, राहिले 9. 17मधून परत 8 गेले, राहिले 9. 13मधून 7 गेले, राहिले 6 आणि 9मधून 6 गेले, राहिले 3. उत्तर आलं 3699. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 34वा प्रश्न. संत रामजवळ 7,500 रुपये होते. त्यापैकी त्याने 1,750 रुपयाचे कपडे, 2,772 रुपयाची भांडी घेतली तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? पहा आता त्याजवळ 7,500 होते. त्यापैकी त्यांनी खर्च केलेले आपण एकत्र करणार आहोत. खर्च त्यांनी केले 1,750 अधिक 2,772 एवढे. 1,700 रुपये कपडे घेतले आणि 2,772 रुपयाचे भांडी घेतले. ते आपण एवढे त्यांनी खर्च केलेले आहेत. खर्च केलेले ते एकत्र करून घेऊ दोन्ही खर्च. 0 अधिक 2 2, 7 7 आणि 5 12, हातचा आला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातचा आला 1 3 आणि 1 4. पहा एवढा खर्च झालेला आहे. त्याच्याजवळ पैसे आहेत 7,500. 7,15,000 अर्धा म्हणजे
500 आणि 500तला अर्धा म्हणजे पाव, म्हणजे 7.25 सव्वा. पाव म्हणजे 7,000 आणि 7,25,000, 7,000 आणि 250. 500 मधला अर्धा पाव आणि 7,000 आणि हा पाव म्हणजे 7,25,000. त्याचे रुपये होते, त्याच्यामधले एवढे त्यांनी खर्च केले 4,522. तर त्याच्याजवळ किती शिल्लक राहिले ते विचारलंय. मग 10 मधून 2 वजा होत नाही, इथं 0 वरती लिहिला. शेजारच्या घरातून 1 घेतला, झाले 10. इथं राहिले 4. 10 मधून 2 गेले, 8 राहिले. 4 मधून 2 गेले 2 आणि 12 मधून 5 जात नाही, वरती 2 लिहिले. शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला, झाले 12. इथं राहिले 6. 12 मधून 5 गेले, राहिले 7 आणि 6 मधून 4 गेले, राहिले 2. उत्तर आलं 2,728. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 35वा प्रश्न आहे. आपल्याला एक गणित दिलंय आणि त्या रिकाम्या चौकटीत आपल्याला 10 अंक भरायचे आहेत. पहा आता हे गणित आहे 4,713 आणि मधल्या या रकान्यामध्ये आपल्याला अंक भरायचे आहेत. पहा इथं असे रकाने आहेत आणि खाली उत्तर दिले आपल्याला. पाहता बेरीज करायची आहे. अशी बेरीज करायची. पहिलं एक घरात आपण पाहू, तीनामध्ये किती हे 11 आहेत. तीनामध्ये किती मिळवल्यावर 11 होतात. पहा तीनामध्ये किती मिळवले तर 11 होतील. तीनामध्ये 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 7 आणि 8 मिळवले तर 11 होतील. इथं हातचा आला 1, इथे 9 आहेत, हे 2च आहेत. 2 म्हणजे 7, इथे येतील 7. 7, 8 आणि 9. हातचा आला नाही, मग इथे आहे 1. परत 7मध्ये किती मिळेल, इथे 11 असतील, ह्याचा इकडे गेलेला असणार आहे. 7मध्ये किती मिळवल्यावर 11 होतील. 8, 9, 10 आणि 11. इथे येतील 4. हातचा आला 1 आणि इथे 4 आणि 1 5 आणि इथे तर 8 आहेत. मग 5मध्ये किती मिळवल्यावर 8 होतील तर 3. 3,478 उत्तर येणार आहे आपलं 3, 4, 7, 8. 3, 4, 7, 8 हे उत्तर येणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 36वा प्रश्न आहे चौरसाची परिमिती. पहा चौरसाची परिमिती इथे दिलेली आहे आपल्याला. 24 सेंटीमीटर आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल. पहा इथे आपल्याला परिमिती दिली आहे. चौरसाच्या परिमितीचे क्षेत्रफळ काय आहे. परिमितीवरून आपल्याला बाजू काढावा लागेल आणि मग नंतर बाजूवरून आपल्याला त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढावे लागेल. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. हे सूत्र आहे चौरसाच्या परिमितीचं. मग आपण त्याच्या संख्या दिलेल्या आहेत त्या मांडून घेऊ. मग चौरसाची परिमिती दिलेली आहे आपल्याला, बाजू दिलेली नाहीये. 4 गुणिले बाजू. मग हे 4 गुणिले इकडे गेल्यावर भागिले होतील. 24 भागिले 4 बरोबर बाजू. मग 4 1 4, 4 25, 4 6 24. मग बाजू किती आलं 6 सेंटीमीटर. आता याच्यावरून आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग बाजू आहे 6, 6चा वर्ग आहे 6 6 36 चौरस सेंटीमीटर. मग ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा आहे 37वा प्रश्न आहे. आपल्याला एक गणित दिलंय गुणाकाराचं. पहा 375
गुणिले 24. आता याच्यामध्ये आपल्याला 24चा पाढा यायला हवा आणि येत नसेल तर आपल्याला एकेका अंकाने भाग द्यायचा आहे. 4 पंचे 20, हातच्याले 2, 7 चौक 28 आणि 2 30, हातच्याले 3, 7 4, 4 2 8, 4 3 12, 13 14 आणि 15. 1500 आलं. एककाने गुणून घेतलं म्हणून एकक खाली 0. मग 2 ने गुणायचंय आता. 2 पंचे 10, हातचा आला 1, 7 2 14 आणि 1 15, हातचा आला 1, 3 2 6 आणि 7. यांची बेरीज आता आपण करून घेणार आहोत. 0 0 0 0, 5 5 10, हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9. उत्तर आलं 9000 रुपये. 9000 पर्याय क्रमांक 4. पुढे आहे आपल्याला 38वा प्रश्न आहे. एक गणित दिला आहे, याचा भागाकार बाकी किती उरेल असं विचारलंय. भागाकार दिलेला आहे, आपण तो भागाकार करून घेणार आहोत. हे भागिले असतात ते इकडे लिहिणार आहेत आपण आणि याला भागायचं ते आहे 7895. 7895 भागिले 18 आणि आपल्याला 7895 ला भागायचंय. मग अशा वेळेस आपण काय करणार आहोत, 18चा पाढा लिहून घेणार आहोत. 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंचे 90, 18 सक 108, 18 साता 126. इथपर्यंतच लिहून घेतला तरी चालेल, पूर्ण नाही लिहिला तरी. पहा आपल्याला 18चा पाढ्यामध्ये 78 आहे का पाहायचंय. 78 नाहीये, परंतु 78च्या जवळची दुसरी संख्या आहे 72. मग आपण 72, 18 एक 18, 18 2 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 चौक 72. आता 78 मधून 8 मधून 2 गेले, राहिले 6, 7 मधून 7 गेला 0, 6 राहिले, वरून घेतले 9, 69 झाले. आता 69 आहेत का आपल्या 18च्या पाढ्यात तर नाही. मग 69 जवळची लहान संख्या, 69 पेक्षा लहान संख्या आणि जवळची संख्या कोणती आहे तर 54. मग भाग गेला 3चा, मग 54. मग वजाबाकी करून घेऊ. 69 मधून 54 वजा झाले, 9 मधून 4 गेले, राहिले 5, 6 मधून 5 गेले, राहिला 1, 15 बाकी आली आणि भागाकार आला 43. पहा इथे बाकी किती उरेल तुम्हाला विचारलंय. सॉरी, इथं 15 झाल्यानंतर अजून एक 5 इथे आहे, तो आपण खाली घेणार आहोत. 155 झाले. 155 हे त्याच्यानंतर पुढे आहे, आपण पाढा लिहून घेणार आहोत. 5 6 7, 18 8 आहे 144, 18 9 162 आणि 18 10 180. तर आपल्याला 155 पाहिजे, त्या पाढ्यात आहेत का नाही. मग त्याच्यापेक्षा लहान आणि जवळची संख्या आहे 144. मग 144 घेतले, भाग केला 8चा. मग 155 मधून 144 गेले, खाली राहिले 10, 5 मधून 4 गेले 55, 55 आणि 44. मग 5 55 मधून 155 मधून 144 गेले, राहिले 10, बाकी आली 10. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 39वा प्रश्न आहे. मुग्धाचे एका दिवसात 13 पाने वाचून होतात, तर 23 दिवसात किती पाने वाचून होतील. पहा, एका दिवसात त्यांनी सांगितलंय एका दिवसात 13 पाने, तर 23 दिवसात किती पाने. मग 23 गुणिले 13 आपण करणार आहोत. 13 त्रिक 39, हातच्याले 3, 13 दुने 26, 27 28 आणि 29. 299 पानं ती 13 दिवसात वाचणार, 23 दिवसात वाचणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 40वा प्रश्न आहे. 1545 आंबे 15 पेट्यामध्ये समान भरले, तर त्या प्रत्येक पेटीत किती आंबे भरले आहेत. समान भरायचे म्हणजे भागाकार आहे. मग 1545
ला आपण 15 ने भाग देणार आहोत. 15 पेट्यात भरायचे म्हणून 15 ने भाग देणार आहोत. मग 15 चा पाढा आपल्याला सर्वांना येतोच. 15 एके 15, 0 0 वरून 4 घेतला, भाग शून्याचा गेला, 4 4 वरून परत 5 घेतला, 45 झाले. 15 त्रिक 45 झाले. 45 मधून 45 गेले 0. उत्तर आलं 103. मग प्रत्येक पेटीत किती आंबे भरले तर 103. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा खाली एक आपल्याला 41 नंबरचं उदाहरण आहे. खाली एक पदावली दिली आहे, ती आपल्याला सोडवायला सांगितली आहे. पहा पदावली अशी आहे, 60 वजा 30 भागिले 5 अधिक 4 वजा 18. पहा पदावली सोडवताना नियम आहे, जर ब्रॅकेट असतील तर ब्रॅकेट आधी सोडून घ्यायचे, ब्रॅकेट नसतील तर गुणाकार भागाकार असेल तर आधी भागाकार आणि नंतर गुणाकार आपण सोडून घेणार आहोत. याच्यात फक्त भागाकार आहे, गुणाकार नाही. मग त्याच्या खाली आपण तेवढंच सोडून घेणार आहोत. तेवढी क्रियेखाली रे सोडून तेवढी सोडून घेणार आहोत. मग 60 वजा 5 ने 30 ला भाग दिला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 21, 5 25, 5 30. 30 आलं याचं उत्तर. पुढचं पदावली आपण तशीच तशी लिहिणार आहोत. मग आता भागाकार गेला, आता बेरीज आणि वजाबाकी आहे. तर बेरीज वजाबाकी मध्ये आपण बेरीज प्रथम करत असतो. मग 60 वजा 6 आणि 4 झाले 10 आणि इथं राहिले 18. पहा 60 मधून 10 गेले, राहिले आणि वजा 18. परत 50 मधून 18 गेले, राहिले 32. पहा इथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये 32 दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे पहा 42वा प्रश्न आहे, 1435 या संख्येला 10 ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणता अंक मिळवावा लागेल. पहा 10 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येचे एकक घरात 0 5 0 असंच आपल्याला शून्यच असावं लागणार आहे. मग शेवटी आहे 5. शून्यामध्ये 5 मिळवले 10 होतील आणि त्याने 10 ला भाग जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 12चे एकूण विभाजक किती? पहा 12चे विभाजक म्हणजे 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते विचारले. 12चे विभाजक करू. मग 1 आणि तीच संख्या, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 6. तर अशा प्रकारे 1 2 3 4 5 आणि 6 विभाजक 12चे आहेत. पर्याय क्रमांक 3. पहा 44वा प्रश्न आहे, या अपूर्णांक सर्वात मोठ्या व सर्वात लहान अपूर्णांकातील फरक किती? सर्वात मोठा छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग हा अपूर्णांक 20 हा अपूर्णांक मोठा आहे अंश असलेला, आणि 7 अंश असलेला अपूर्णांक छोटा आहे. मग 20 छेद समान आहे 20 वजा 7 छेद समान आहे 9. 20 मधून 7 गेले, राहिले 13 अंश छेद 9. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा 45वा प्रश्न आहे. पहा असं आपल्याला एक गणित दिलंय, 7.3 अंश छेद 5 बरोबर आपल्याला वरती विचारलंय. तर आपल्याला पूर्णांकाचा अपूर्णांक रूपात रूपांतर करायचं आहे. छेद तोच आहे. आपण कसं करत असतो, याचा आणि याचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये हे मिळवत असतो. मग 7 5 35, 35 आणि 3 38, 38 अंश छेद 5. मग या चौकटीत येईल 38. पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे 46वा प्रश्न, अपूर्णांकांची पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आहे. आपण बेरीज पण तशीच करून घेणार आहोत. 2.3 अंश छेद 7 अधिक 3.1 अंश छेद 7. आपण आधी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर
करून घेणार आहोत. 7 याचे गुणाकार आणि त्याच्यामध्ये हे मिळवायचे. 7 दुणे 14 आणि 14 आणि 3 झाले 17. 17/7 अधिक 7 21 आणि 21 1 झाले 22/7 आणि यांची बेरीज केली तर 17 छेद समान आहे म्हणून एकच घेतला. 17 7 आणि 2 9 2 आणि 1 3 39/7 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 47वा प्रश्न आहे. बाजूच्या आकृतीत अरेखांकित भाग खालीलपैकी कोणता अपूर्णांक दर्शवतो? अरेखांकित विचारले 1 2 3. पहा, रेखांकित भाग खालीलपैकी कोणता अपूर्णांक दर्शवतो? 3 एकूण असतात ते खाली असतात. आपल्याला रेखांकित नाही विचारले, अरेखांकित विचारले. मग ते आहेत पर्याय 1 2 3. 3 अरेखांकित आहेत आणि एकूण आहेत 8. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हा 48वा प्रश्न आहे. 7 हेक्टोमीटर बरोबर किती मीटर? 7 हेक्टोमीटर बरोबर 700 मीटर. 49वा प्रश्न आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? 1/2 तास. 1/2 तास म्हणजे 75 मिनिटे बरोबर आहे. 1 तास आणि 15 मिनिटे म्हणजे 1/2 तास. 60 आणि पुढचे 15 मिनिटं म्हणजे 75 मिनिटं हे बरोबर आहे. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं हे पण बरोबर आहे. 1.5 तास म्हणजे 1 तास आणि वरती अर्धा तास. 1 तास म्हणजे 60 आणि अर्धा तासाचे 30 मिनिटं म्हणजे 90 मिनिटं हे पण बरोबर जोडी आहे. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं, परंतु इथं 75 मिनिटं दिले. पाऊण तास म्हणजे 1 तासाला 15 मिनिटं कमी. 60 मधून 15 गेले, राहिले 45. ही चुकीची जोडी आहे. चुकीची जोडी विचारली आपल्याला. पर्याय क्रमांक 3. पाव तास म्हणजे 15 मिनिटं हे बरोबर आहे. चुकीची जोडी विचारली. पाऊण तास 75 मिनिटे, इथं 45 मिनिटे पाहिजे होते. पहा, ते चुकीची जोडी आहे. 50वा प्रश्न आहे. प्राजक्ता दुपारपूर्व 9:50 वाजता कॉम्प्युटर क्लासला गेली आणि दुपारनंतर 1:30 वाजता घरी आली, तर ती किती वेळ कॉम्प्युटर क्लासला गेली होती? 9:50 सकाळी गेलेली तर 1:30 वाजता आली, तर 9:50 नंतर 10:50 11:50 12:50 आणि 1:50 ला 4 तास होतात. पण ती 1:30 लाच आली आहे. 50 मधून 30 गेले म्हणजे 20 मिनिटं. 4 तासातून 20 मिनिटं कमी 3 तास आणि 4 तासाला 20 मिनिटं कमी म्हणजे 60 मिनिटाचा तास असतो म्हणजे 3 तास आणि 40 मिनिटं. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा, 51वा प्रश्न आहे. 7.5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? पहा, 7 लिटर 7.5 लिटर म्हणजे 7.5 म्हणजे 60 लिटर आणि वरती प्लस अर्धा लिटर म्हणजे 7.5 लिटर. 7 लिटरचं मिलीलिटर किती होतं? 1 लिटरचं 1000, तर 7 लिटरचं 7000 मिलीलिटर अधिक अर्धा लिटरचे 1000 मधला अर्धा म्हणजे 500 मिलीलिटर. मग झाले 700 आणि 7000 आणि 500 7500 मिलीलिटर. ते आहे पर्याय क्रमांक 3. पहा, 52वा प्रश्न आहे. 25 जुलैला रविवार असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? पहा, 25 जुलै स्वातंत्र्य दिन असतो ऑगस्ट महिन्यात आणि इथं आपल्याला काय विचारलंय? जुलै महिन्याच्या 25 तारखेला रविवार आहे. मग जुलै महिना असतो 31 चा म्हणजे 31 होण्यासाठी 25 ला रविवार आहे, तर 6 दिवस हे जुलैचे शिल्लक आहेत. आणि पुढे 15 ऑगस्ट म्हणजे ते 15 दिवस म्हणजे झाले 15 5 20 आणि 21 दिवस. 21 दिवस झाले. एक आठवडा 7 दिवसांचा असतो. मग 21 भागिले 7 7 21 3 आठवडे पूर्ण होतात. म्हणजे 25 जुलैला जर रविवार असेल तर स्वातंत्र्य दिन पण रविवारीच असणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 1.5 रुपयास 1 याप्रमाणे 20 पुस्तकांची किंमत किती?
पहा, ₹1.5 एक पुस्तक आहे. 20 पुस्तकांची किंमत विचारली. मग ₹1 20 पुस्तकांची किंमत झाली ₹20 आणि वरचा अर्धा रुपया म्हणजे ₹20 ते होतील ₹10 म्हणजे ₹30 होतील एकूण. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 54वा प्रश्न आहे, ₹15.5 बरोबर किती? पहा, ₹15.5 म्हणजे ₹15 आणि 50 पैसे, म्हणजे सुट्टे केले तर ₹15 आणि 50 पैसे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. घनाला एकूण किती कडा असतात? 55वा प्रश्न आहे. घनाला एकूण 12 कडा असतात. पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 9 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती? पहा, हे वर्तुळ आहे, त्याची आपल्याला त्रिज्या विचारली. त्रिज्या म्हणजे या वर्तुळाच्या मध्यभागापासून या वर्तुळाच्या जोडणाऱ्या रेषेला, वर्तुळापर्यंत जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या म्हणतात. तिची किंमत आहे 9 सेंटीमीटर. तर व्यास विचारलाय. व्यास म्हणजे काय? दोन्ही पण वर्तुळातून जाणाऱ्या, वर्तुळाच्या मध्य भागातून जाणाऱ्या, या मध्य शिरोबिंदूतून जाणाऱ्या आणि त्याच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या याला व्यास म्हणतात. मग इथपर्यंत अर्धी आहे, इथं गेल्यावर अर्धी झाली. हे पूर्ण 1 म्हणजे 2 गुणिले त्रिज्या, 2 वेळा त्रिज्या. 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 2 वेळा त्रिज्या. ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या. 9 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर. 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 9 दुणे 18 सेंटीमीटर उत्तर येणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 57वा प्रश्न आहे, खालीलपैकी असममित आकृतीचा पर्याय क्रमांक ओळखा. असममित म्हणजे त्याचे 2 भाग असे रेष ओढली तर समान 2 भाग पडत नसेल तर ती असममित. इथं ए चे 2 भाग पडतात, बी चे 2 पडतात, एक्स चे पण पडतील, एफ चे पडणार नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 असममित आकृती आहे. पहा, 58वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीची परिमिती किती? पहा, हा आयत आहे. आयताची परिमिती बरोबर, आयताची परिमितीचे सूत्र आपल्याला वापरावं लागेल. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. तर इथं आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे. मग 2 गुणिले 15 अधिक 10 बेरीज आहे त्याची. मग 2 गुणिले 15 आणि 10 25 आणि गुणिले 2 मग 25 दुणे 50 असं उत्तर येणार आहे. 50 सेंटीमीटर. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे आहे 59वा प्रश्न आहे, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात? पहा, हे वर्तुळ आहे. वर्तुळाच्या कोणत्याही 2 बिंदूंना हे वर्तुळ आहे. वर्तुळाच्या कोणत्याही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात. पर्याय क्रमांक 2. 60वा प्रश्न आहे, खालील आकृतीत शिरोबिंदू किती? शिरोबिंदू आहेत 1, 2, 3 आणि 4. पर्याय क्रमांक 1. पुढे 61वा प्रश्न आहे, आपल्याला एक गणित दिलं आहे, मधल्या चौकटी भरायच्या आहेत. पाहत आपण ते उभ्या मांडणीत मांडून घेऊ. 98,194 वजा 3 मध्ये रिकामी चौकट दिली आहे. 7 1 आणि पुढे रिकामी चौकट दिली आहे. उत्तर आहे 58,475 असं विचारले. यात रिकाम्या चौकटीत येणारा समान अंक एकच अंक दोन्ही चौकटीमध्ये येणार नाही. तर वजाबाकी आहे. इथे 4मधून आपल्याला 4मधून किती वजा केल्यानंतर 5 होतील? 4मधून 4 ही 5पेक्षा लहान संख्या आहे, म्हणून इथं आपण 14 येतील असं करणार आहोत. इथं 14 मधून किती वजा केले तर 5 होतात. 14 मधून
9 वजा केले तर 5 होतात. इथे राहिले 8. 8मधून 1 गेला, राहिले 7. परत 1मधून 7 जात नाही, इथं हातचा घेतला शेजारच्या घरातून, इथं राहिले 7. 11मधून 7 गेले 4. 7मधून इथं 8 उत्तर आले. 7 हे 8 पेक्षा मोठे आहेत. इथं आपण हातचा घेऊ, झाले 17 आणि इथं राहिले 8. 17मधून किती वजा केल्यावर 8 राहतात तर 9. मग 8मधून 3 गेले, राहिले 5. मग इथं कोणता समान अंक येईल? 9 हा अंक येणार आहे. तो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा एकदम सोपा असं गणित आहे. 62वा प्रश्न आहे. 104 गुणिले 25. आता 25चा पाढा सर्वांना येतो. 25 चोक 100. आजचे आले 10. 25 0 0. परत इथं 10 आपण लिहिणार आहोत. हातचा आला 1. 25 1 25 आणि 1 26. 2600 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 63वं गणित आहे. 347 भागिले 31 या भागाकारात खालील पर्यायातील भागाकार व बाकी संख्या अनुक्रमाने कोणत्या येतील? तर 947 ला आपल्याला 31 ने भागायचंय. मग 31चा पाढा आपण इथे प्रथम लिहून घेणार आहोत. पहा 31 एके 31. पाढा पाठ नसेल तर आपण पाढा तयार करून घेऊ शकतो 1 ने 2 ने गुणून. 31 एके 31. 31 दुने 62. 31 त्रिक 93. 31 चोक 124 आणि 31 5 31 5 155. अशा प्रकारे आपण हे पाढा 5 पर्यंत तरी लिहून घेतलेला आहे. त्याच्यानेच आपल्याला उत्तर निघणार आहे. पहा 31 ने आपल्याला 31 हा 9 पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला 2 संख्यांना भाग द्यावा लागेल. मग 31 ने 94 ला भाग द्यायचंय. 94 आहेत का 31च्या पाढ्यात? तर नाही, परंतु 94 पेक्षा लहान आणि 94 जवळची संख्या आहे 93. मग 31 त्रिक 93. 94 मधून 93 गेला, 1 वरून घेतला 7. 31 पेक्षा 7 लहान आहेत, पुढच्या संख्या संपल्या म्हणून बाकी आली 7 आणि भागाकार आला 3. मग 3 आणि 17 उत्तर आपल्याला आहे. 3 आला भागाकार आणि 17 आली बाकी. 3 भागाकार आणि 17 बाकी. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा पुढं 64वा प्रश्न आहे. 10 रुपयांना एक बिस्किट पुडा याप्रमाणे 150 रुपयांचे पुडे घेतले. एका पुड्यात 14 बिस्किट आहेत तर 150 रुपयात एकूण किती बिस्किट येतील? पहा इथे आपल्याला काय करायचंय. 10 रुपयांचा एक बिस्किट पुडा, 10 रुपयांचा एक बिस्किट पुडा. मग 150 बिस्किटचे पुडे घेतले गुणिले 10. मग त्याचे पैसे किती झाले? 2 शून्य 15 एके 15. 1500 रुपये झाले. एका पुड्यात 14 बिस्किट आहेत तर 150 रुपयात किती बिस्किट येतील? पहा एका पुड्यात 14 आहेत तर 150 रुपयात किती आहेत? मग आपल्याला एका पुड्यात 10 आहेत, एका पुड्यात 14 बिस्किट आहेत. मग 14 काय विचारलं? एका पुड्यात 14 बिस्किट आहेत तर 150 रुपयात एकूण किती बिस्किट? पहा 10 रुपयाला एक बिस्किटचा पुडा आहे. मग एका पुड्यात 14 बिस्किटे आहेत तर 150 रुपयात एकूण किती बिस्किट? पहा 150 रुपयात एकूण 10 रुपयाला एक बिस्किटचा पुडा आहे म्हणजे 150 रुपयाला भागिले 10. शून्य गेला 0. मग 15 बिस्किटचे पुडे येतील आणि 15 एका याच्यात पुड्यात 14 बिस्किट आहेत. मग 15 याच्यात किती? मग 15 गुणिले 14 आपलं 14 गुणिले 15. 15 त्रिक 45. 15 चोक 60. 6. 15 एक 15. 15 6 16 17 18 19 20 आणि 21 210.
किती तर 210 बिस्किट 150 रुपयात येणार आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा पुढे आहे 65वा प्रश्न आहे 6 शतक. पहा 6 शतक 6 शतक 6 शतक शतकावर असतात 2 शून्य म्हणून आपण 2 देऊन घेऊ गुणिले 5 दशक 5 वर असतो 1 शून्य दशकावर असतो 1 शून्य म्हणून 5वर 1 शून्य देऊन घेऊ. पुढचे शून्य आहे त्याच्या पुढे अंक नाहीत मग हे उत्तरात पण ते तिन्हीचे तिन्ही पण शून्य तसेच मांडून घ्यायचे. 5 × 30 उत्तर आलं 30,000. 30 शतकावर 30 किती उत्तर एकक दशक शतक हजार आणि 10,000. 30,000 3 पहा उत्तर येईल एकक दशक शतक हजार आणि 10,000. 30 शतक एकक दशक आणि शतक 30 शतक. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 66वा प्रश्न आहे खालील आकृतीबंध पूर्ण करा. पहा एकदम बारकाईने अशा वेळेस आपल्याला हा आकृतीबंध पाहायचा आहे आणि त्याच्यातला संबंध आपल्याला ओळखायचा आहे. पहा प्लस खाली मायनस वर मायनस ह्या दुसरा इकडे वरती आहे तो खाली आलेला आहे. मायनस वरती प्लस खाली परत प्लस वरती आहे तर इकडे तो खाली आलेला आहे. इथं वजा वरती इथं परत तो खाली आलेला आहे म्हणजे इकडचा वरचा तो खाली आलेला आहे. इकडं अधिक हे वरती आहे ते इथं खाली येणार आहे आणि वजा वरती जाणार आहे. मग अधिक खाली आणि वजा वरती आहे. पर्याय क्रमांक 3 नंबर. 67वा प्रश्न आहे शेजारील आकृतीत किती आयत आहेत. पहा आयत मोजायचे मग आहे हा 1 2 आणि 3 4 5 आणि हा एक दोन्ही मिळून झालेला 1 2 3 4 5 आणि 6 पूर्ण 1 7 8 आणि हा एक 9 अशा प्रकारे 9 आयत झालेले आहेत. 1 2 आणि ह्या दोघांचा मिळून झालेला 3 4 5 आणि दोघांचा मिळून झालेला 6 नंतर हा पूर्ण एक मिळून झालेला 8 7 हा एक 8 आणि हा एक 9 अशा प्रकारे 9 आयत झालेले आहेत. पहा पुढचा आहे 68वा प्रश्न आहे एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर असून त्या आयताची लांबी रुंदीपेक्षा 6 सेंटीमीटर जास्त आहे तर आयताची रुंदी 7 सेंटीमीटर असेल तर लांबी किती. पहा परिमिती 40 सेंटीमीटर असून आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 6 सेंटीमीटरने जास्त आहे. मग आपल्याला रुंदी तर इथं दिलेली आहे. रुंदी आहे 7 सेंटीमीटर आणि आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 6 ने जास्त आहे. मग ही आहे रुंदी आणि लांबी ही रुंदीपेक्षा 6 ने जास्त आहे. म्हणजे हे झालं 13 सेंटीमीटर लांबी. 7 सेंटीमीटर रुंदी आणि 7 पेक्षा 6 ने लांबी जास्त आहे मग 13 सेंटीमीटर ती येणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा 69वा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती. प्रमाण आहे 1 चौरस बरोबर 1 सेंटीमीटर. मग चौरस किती आहे 2 2 आणि 3 5 आणि 3 8 9 10 11 12 13 14. मग 14 एकाचा आहे 1 चौरस सेंटीमीटर मग 14चं होईल 14 चौरस सेंटीमीटर. पुढे आहे 17वा प्रश्न आहे 50 पैशांना 1 खडू याप्रमाणे 300 खडू किती रुपयाला येतील. पहा 1 रुपयात 2 खडू येतात. 1 रुपयात 2 खडू मग 300 रुपयांचे होतील 150 खडू निम्मे. मग 150 खडू 150 रुपये होतील. 300 खडूंचे 150 रुपये होतील. पहा 71वा प्रश्न आहे सोबतच्या वर्तुळाची त्रिज्या कोणती. त्रिज्या कोणती ह्या केंद्रबिंदू मधून वर्तुळाला टच करणारे स्पर्श करणारी रेषा म्हणजे त्रिज्या. मग अ आणि क ही त्रिज्या आहे. डाय सोबतच्या आकृतीची घडणी तयार केली असता समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी ओळखा. हा दी जोडला तर तो
बी वर येणार आहे. एफ जोडला तर तो ए वर येणार आहे. सी दुमडला तर तो ई वर येणार आहे, परंतु ई दुमडला तर तो बी वर इतक्या लांब हा येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 ही चुकीची गणनेची जोडणी आहे. पुढे आहे 73वा प्रश्न आहे. 4 लिटर दुधाच्या 4 पिशव्या एकत्र केल्या तर किती मिलीलिटर दूध होईल? पहा, एका लिटर मध्ये 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर, 4000 लिटर बरोबर 4000 मिलीलिटर. आणि वरती काय सांगितलंय, याच्या 4 पिशव्या 4000 मिलीलिटरच्या 4 गुणिले 4 मग 4 0 0 4 0 0 4 0 0 4 चौक 16 16,000 मिलीलिटर. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे 74वा प्रश्न आहे. 4 जानेवारी 2013 रोजी शुक्रवार होता, तर त्याच वर्षीचा महिला दिन कोणत्या वारी आला असेल? पहा, 4 जानेवारी हा 31 दिवसांचा महिना आहे. 4 जानेवारी ते जानेवारी हा 31 दिवसांचा महिना आहे. मग 31 मधून 4 वजा केले, राहिले 27 दिवस. आणि फेब्रुवारी लीप वर्ष असेल तर 4 ने भाग जातो. 2013 ला 4 ने भाग जात नाही. 4 25 4 त्रिक 12 1 राहतो, म्हणून 4 ने भाग जात नाही. लीप वर्ष नाही, म्हणून लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. हे आहेत 28 दिवस. मी विचारले महिला दिन असतो 8 मार्चला, मग हे 8 दिवस एकूण झाले 7 7 14 7 21 22 आणि 23 दिवस. आजचे आले 2 2 4 आणि 6 63 झाले. 63 भागिले 7 दिवसांचा आठवडा असतो, मग 7 एके 7 7 9 63 9 आठवडे पूर्ण होतात, म्हणजे तोच वार येणार आहे. मग 4 जानेवारीला शुक्रवार होता, तर महिला दिनी पण शुक्रवारच येणार आहे. पूर्ण भाग जातोय, बाकी येत नाही. बाकी आले असते तर आपला वार बदलला असता. पूर्ण 4 आठवडे 7 9 63 9 आठवडे पूर्ण होतात, म्हणून इकडे शुक्रवार तर इथे पण शुक्रवारच येणार आहे. शेवटचा प्रश्न आहे 75वा. 4 मिलीमीटर आणि 4 सेंटीमीटर बरोबर किती? पहा, 1 मिलीमीटर बरोबर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 1 मीटर मग 4 मीटरचे होतील 400 सेंटीमीटर, आणि 400 आणि वरचे हे 4 सेंटीमीटर, मग 400 आणि 4 झाले 404 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. धन्यवाद.